नमस्कार. चार्टर्ड अकाउंटंट बनायचं आहे? मग चला, आज आपण ह्या प्रवासाचा, ह्या प्रतिष्ठित करिअरचा संपूर्ण रोडमॅप एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. हे बघा, हे फक्त एक करिअर निवडणं नाहीये, तर ही एक संधी आहे व्यवसाय आणि फायनान्सचं भविष्य घडवण्याची, म्हणजे देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये थेट योगदान देण्याची संधी. खरं तर चार्टर्ड अकाउंटंट्सना कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. का? कारण तेच तर आहेत जे आर्थिक जगात शिस्त आणि पारदर्शकता टिकून ठेवतात, आणि यामुळेच देशाची खरी वाढ होते. चला तर मग बघूया हा प्रवास नक्की आहे तरी कसा. सीए बनण्याचा संपूर्ण मार्ग आपण असं म्हणू शकतो की 3 मोठ्या टप्प्यांमध्ये विभागलेला आहे. तर हा आहे आपला रोडमॅप. सुरुवात होते फाउंडेशन कोर्सने, त्यानंतर येतो दुसरा टप्पा इंटरमिडिएट कोर्स, आणि हो, सोबतच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रॅक्टिकल ट्रेनिंग म्हणजे आर्टिकलशिप, आणि मग येतो शेवटचा टप्पा फायनल कोर्स. तो पार केला की आपण बनता क्वालिफाईड चार्टर्ड अकाउंटंट. आता ह्या प्रवासातील पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याबद्दल म्हणजेच फाउंडेशन कोर्सबद्दल आपण थोडं सविस्तर बोलूया. सुरुवात तशी खूप सोपी आहे बघा. 10वी झाली की रजिस्ट्रेशन करून टाकायचं, आणि 12वीची परीक्षा दिली की लगेच फाउंडेशनची परीक्षा देता येते. हा पहिला टप्पा पार झाला ना की मग सीएच्या प्रवासाचं मुख्य दार उघडतं. फाउंडेशन कोर्समध्ये तुम्हाला अकाउंटिंग, बिझनेस लॉ, गणित आणि अर्थशास्त्र यांसारखे अगदी मूलभूत विषय शिकायला मिळतात. हे विषय म्हणजे तुमच्या पुढच्या अभ्यासाचा एक मजबूत पायाच तयार करतात. ओके, तर फाउंडेशनचा टप्पा पार झाला की आपण येतो प्रवासाच्या मध्यात म्हणजेच इंटरमिडिएट कोर्सकडे. आता हा टप्पा जरा जास्त आव्हानात्मक असतो, कारण इथे फक्त पुस्तकी अभ्यास नाही तर प्रत्यक्ष कामाचा अनुभवही खूप महत्त्वाचा ठरतो. आणि या टप्प्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग कुठला असेल तर तो आहे आर्टिकलशिप. ही 3 वर्षांची कंपल्सरी प्रॅक्टिकल ट्रेनिंग आहे. इथेच तुम्ही खऱ्या अर्थाने ऑडिट, टॅक्सेशन आणि फायनान्सचं काम शिकता. म्हणूनच याला सीए कोर्सचा आत्मा म्हणतात. इंटरमिजिएटचा सिलेबस 2 ग्रुप्समध्ये विभागलेला असतो. यामध्ये तुम्हाला ॲडव्हान्स्ड अकाउंटिंग, कंपनी लॉ, टॅक्सेशन आणि फायनान्शियल मॅनेजमेंट यांसारख्या विषयांचा खूप खोलवर जाऊन अभ्यास करावा लागतो. इंटरमिडिएटची लढाई जिंकल्यावर आपण येतो या प्रवासाच्या अगदी शिखरावर म्हणजेच फायनल कोर्सकडे. हा या प्रवासातला सगळ्यात कठीण आणि आव्हानात्मक टप्पा मानला जातो. या शेवटच्या टप्प्यात विषय खूप जास्त स्पेशलाइज्ड होतात. फायनान्शियल रिपोर्टिंग, स्ट्रॅटेजिक फायनान्शियल मॅनेजमेंट, ॲडव्हान्स्ड ऑडिटिंग. इतकंच नाही तर टॅक्सचे किचकट कायदे या सगळ्याचा अभ्यास इथे करावा लागतो. आणि मग फायनल परीक्षा यशस्वीपणे पास झाल्यावर इतक्या वर्षांच्या मेहनतीचं फळ मिळतं. चार्टर्ड अकाउंटंट ही प्रतिष्ठित पदवी तुमच्या नावासोबत कायमची जोडली जाते. पण थांबा, प्रवास इथे संपलेला नाही. उलट खरी सुरुवात तर आता होणार आहे. सीए झाल्यावर करिअरचे कोणते नवे मार्ग उघडतात, चला ते पाहूया. सीए झाल्यावर प्रामुख्याने 2 मार्ग समोर येतात. एक तर नोकरी करा किंवा स्वतःची प्रॅक्टिस सुरू करा. तुम्ही एखाद्या मोठ्या कंपनीत फायनान्स हेड होऊ शकता, किंवा मग स्वतःची फर्म उघडून अनेक कंपन्यांना ऑडिट आणि टॅक्स कन्सल्टिंगची सेवा देऊ शकता. पण एक गोष्ट पक्की आहे, सीएची पदवी असेल तर कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये मोठमोठ्या संधी आणि उत्तम पगाराची हमी मिळतेच मिळते. या पात्रतेला खूप मोठी किंमत आहे. अर्थात हा प्रवास सोपा नाहीये, पण योग्य मार्गदर्शन असेल ना तर तो नक्कीच शक्य आहे. यशस्वी होण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या नेहमी लक्षात ठेवायला हव्यात. एक मोठा प्रश्न नेहमी येतो, सेल्फ स्टडी करायची की कोचिंग क्लास लावायचा. बघा, दोन्हीचे आपापले फायदे आहेत. सेल्फ स्टडीसाठी जबरदस्त शिस्त लागते, तर कोचिंगमुळे एक योग्य दिशा आणि मार्गदर्शन मिळतं. आपली शिकण्याची पद्धत काय आहे हे ओळखून निर्णय घेणं सगळ्यात उत्तम. यशस्वी व्हायचं असेल तर काही गोष्टी नक्की करा. पहिली गोष्ट, अभ्यासात सातत्य ठेवा. दुसरी, विषय समजून घ्या, फक्त घोकंपट्टी नको. भरपूर मॉक टेस्ट देऊन सराव करा. कायद्यातले बदल लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या आरोग्याची काळजी घ्या. आणि हो, त्याचबरोबर काही गोष्टी कटाक्षाने टाळा. अभ्यास पुढे ढकलू नका. आर्टिकलशिपला कधीच हलक्यात घेऊ नका. स्वतःची तुलना इतरांशी करू नका. आणि पुरेशी झोप घ्या. लक्षात ठेवा, मानसिक शांतता सगळ्यात महत्त्वाची आहे. तर हा आहे चार्टर्ड अकाउंटंट बनण्याचा संपूर्ण आणि स्पष्ट रोडमॅप. हा प्रवास आव्हानात्मक नक्कीच आहे, पण तितकाच प्रतिष्ठित आणि समाधान देणारा सुद्धा आहे. आता प्रश्न फक्त एकच उरतो, हा प्रवास तुम्हाला खुणावतोय का?